सकाळ श्री स्वामी समर्थ. जय भवानी जय शिवराय. दम लागलाय. पहाटेचे 5ला उठून मी माझा व्यायाम पूर्ण केलेला आहे. तर आता चला आंघोळी आणि समर्थचा शाळेचा डबा बनवायचा. तर चला मी व्यायाम आता बंद केला. आंघोळीला पाणी ठेवलं आणि मी लागले घराची साफसफाई करायला. तर काल आम्ही इथं आधीचं बड्डे सेलिब्रेशन केलं होतं. तर त्याची सगळी साफसफाई, फुगे ते राहिलेच होते, माळा ते राहिल्या होत्या. काय पोरांनी फुगे फोडले, काय पोरांनी सोबत खेळायला लहान मुलं आलते त्याने खेळायला घेऊन गेले. पाणी तापते 2 भुगण्यामध्ये ठेवले. तर आहो आणि पोरं झोपले आतल्या रूममध्ये. आहोची तब्येत बरी नाही, मी बरी झाले आणि आता आहो आजारी पडलेत. घरातली साफसफाई माझी झालेली आहे. तर आता मी बाहेर आले. तर बाहेर आता छान असा उजेड पडलाय. 5:45 वाजलेले आहेत. आणखीन जास्त लोक उठलेले नाहीत, पण लवकर उठून मी बाहेरले कामं करून घेते. कारण की परत समर्थचं टिफिन, त्याचे आंघोळ, देवपूजा, फुलंच आणायला मी परत खाली जाते. समर्थला सोडते आणि येताना फुलं घेऊन येते. तर हे बाहेरली पूर्ण क्लिनिंग करून घेतलेली आहे मी झाडू मारून. जास्त काही घाण नाही, पण झाडाचा पाला, धूळ, मोठं वारं सुटलं तर नारळाचे पानं वगैरे गळतात. किचनमध्ये हे झाडू मारून घेतला. तर 5ला उठल्यानंतर मी झाडू मारला होता, पण थोडंसं सामान गावाकडे द्यायचं काढताना माझं थोडंसं पीठ हे सांडलं होतं. रात्री बड्डे सेलिब्रेशन केलं होतं, त्यामुळं घरामध्ये पसारा थोडा पडला होता. फुग्याचेच तुकडे सगळ्या घरात, फ्रीज खालून कुठून सोप्याखाली सगळीकडं. पोरांनी सगळीकडं प्लेट हे केलेलं. आता डब्याला बनवते मी भेंडीची भाजी आणि चपाती. आहुनला पण लवकर गावाकडे जायचं आहे, जाऊन दुकान उघडायचं असतं, त्यामुळे ते लवकर जातात. तर पटकन मी 4-4, 5-5 करून भेंडी कट करते, म्हणजे लवकर उरकतं, पटकन होईल यासाठी. तर चला आपण आता भेंडीची भाजी करूया. ते एकदम साधी सिंपल. समर्थला कांदा, टोमॅटो, लसूण काही आवडत नाही, आणि जरी गपचूप घातलं तर लगेच ओळखतो आणि बाजूला काढून ठेवतो. त्यामुळे मी एकदम साधी सिंपल भाजी बनवत आहे. फोडणीमध्ये भेंडी खालीवरी करून घेतली. आता वरून टाकते मी चिमूटभर मीठ, हळद आणि काळं तिखट, काळं मिरचू, थोडंसं लाल मिरचू टाकलेलं आहे. आणि आता खालीवरी करून झाकून ठेवायचं. आणि अगदी शेवटी शेंगदाण्याचं कूट, मिक्सर माझा गावाकडं आहे, त्यामुळे मी आता हातानं शेंगदाण्याचं कूट बारीक करते. एकदम मोटार जसं आपण शाबूला टाकतो जाडं भरडं, सेम तसं. तर आता मी ते त्यामध्ये टाकणार आहे. एकदम मोठं डाळिंब्या करून शेंगदाण्याचं कूट. तर समर्थला अशी भाजी, म्हणजे ज्या भाजीमध्ये शेंगदाणे जाडं भरडं आणि सुक्या भाज्या त्याला खूप आवडतात, म्हणून त्याच पद्धतीचं बनवायचा मी प्रयत्न करते, कारण तो डबा पूर्ण खाऊन येतो. हे बघा, अशा पद्धतीने आपली भेंडी तयार झालेली आहे. एकदम साधी आणि सिंपल, झटकीपट टिफिनसाठी. आवर गार मिक्स करायला पाहिजे होतं त्यात थोडं. त्याला सोडा मग जावा. आवर बाळा. सम्राट उठला नाही, उठू का परत हुडकते आहो तुम्हाला गेल्यावर. गुड मॉर्निंग. हां, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला दादा चाललं बुहूर. बाय कर, बाय कर पप्पाला, बाय कर. बाय कर ना, बाय कर. गेला दादा पप्पा. मॉर्निंग गाईज. म्हणा आई, आई. बघा, आज पण आई म्हणत नाही, पप्पा म्हणतोय. पप्पा गेले गावाकडं. पप्पा गेले गावाकडं. पप्पा गावाकडं गेले. बाय गे. आई म्हणा, आई गे, आई. हां
हाय करा, हाय हाय करा. नाही, गुड मॉर्निंग. मी तुमचा सगळ्यांचा लाडका सम्राट. रातभर झोपत नाही, पहाट झोपते ग. याचा काय काय प्रॉब्लेम आहे काय माहिती बाय. रातभर झोपत नाही आणि इकडं उजडायला चालू झालं की मग याला झोप येते. आम्हाला झोपू देत नाही, परत आपण झोपते, कल्टी मालते. तर आता सम्राटसाठी आणि समर्थ शाळेतून आला का त्याला खूप डाळिंब आवडतात. गावाकडून डाळिंब आणले होते 3-4 दिवसापूर्वी, तर थोडेसे सुकलाले आणि मला उद्या अचानक गावाकडे जायचं आहे, जाऊ शकते. त्यामुळे म्हणलं अगोदर घरातलं डाळिंब फळं सगळे संपवायचे. तर आता मी इथं सगळी डाळिंब एकदा सोलून घेतले, सगळेजण खातील यासाठी. आपली रांगोळी आणि देवपूजा आणि मी करत होते देवपूजा. आणि सम्राट बाबूनं काय केले दाखवते तुम्हाला. चला, काय केले बाबे तू? मी देवपूजा करत होती. कोण फोडले हे? कशाला काढलंय बांगड्या? कोण काढले ती? तू काढलंय ना? इकडे बघ, तू फोडला का बांगड्या? कोण केले, तू का दादा? तू केलं का? तूच केलंय ना? छान. आता इथं मी कांद्याची फोडणी टाकून आज वरण बनवते खूप दिवसानंतर. आणि थोडंसं ओलं नारळ पण खिसून टाकलं, माझ्याकडे शिल्लक होतं म्हणून. छान फोडणी तळून घ्यायचं आहे. तर मी इथं लाल मिरचीचं वरण बनवते. तर चवीला खूप छान होतं, फक्त फोडणी छान तळली की आपल्या डाळीमध्ये छान अशी चव येते. तर भाकरीसोबत भात, चपाती आणि कसुरी मेथी आणि हिंग वरणाच्या फोडणीला तर अवश्य टाकायलाच पाहिजे. त्यामुळेच खरी जी सुगंध आणि चव येतो, फ्लेवर, जशा हॉटेलमध्ये आपण डाळ तडका आवडीनं खातो ना, तसंच. थोडंसं इथं मी सांबर मसालाही टाकलेला आहे, गरम मसाला थोडासा टाकला. हे बघा, छान असं चमचमीत वरण बनवते 3-4 तर आम्ही आता लगेच जेवण करणार आहे. त्यासाठी गरम गरम काळं तिखट टाकलं, हळद. तर आज माझ्याकडे जेवढे मसाले होते ते मी सगळे वापरले, थोडे थोडे. आमटी म्हणलं तरी चालेलेला, झणझणीत अशी आमटी. आणि शिजवून घेतलेली डाळ त्यामध्ये मी ॲड केलेली आहे.